संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। बातमी प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातून। महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग लागलेली आहे। सेक्टर 19 ला ही आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये महाकुंभातील जे तंबू बनवण्यात आले होते ते तंबू आणि या तंबूमधील जे सामान आहे ते पूर्णपणे जळून खाक झाले। गॅस सिलेंडरचा एकामागोमाग एक स्फोट झाला आणि त्यामुळे ही आग आणखीनच भडकली। तातडीने अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत। या आगीवर अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले आहे। या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतलेला आहे। कुंभमेळ्यात भीषण आग लागलेली आहे। महाकुंभमेळा प्रयागराजमध्ये होतोय आणि त्याच ठिकाणी ही भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये जे तंबू यावेळेस साधू महंतांसाठी बनवण्यात आले होते ते पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत। सेक्टर 19 जवळ ही भीषण आग लागली आणि या आगीमुळे परिसरात दहशतीचं वातावरण देखील होतं। या तंबूमध्ये जे साधू महंतांचं सामान होतं ते देखील या आगीमध्ये जळून पूर्णपणे खाक झालेलं आहे। या आगीवर अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे, परंतु इथं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। या तंबूमध्ये आपण बघतोय की जे साधू महंत राहत होते त्यांचं सामान मात्र पूर्णपणे जळून खाक झालं। या ठिकाणी काही सिलेंडर होते आणि त्या सिलेंडरमुळे ही आग एका क्षणातच भडकली असं देखील आता सांगण्यात आलेलं आहे। या आगीमध्ये सिलेंडरचे स्फोट झाल्याचे आवाज देखील ऐकू येत होते। कुंभमेळ्यामध्ये भीषण आग लागली। सुदैव म्हणावं लागेल की या आगीमध्ये कुणीही अद्याप जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही। रेल्वे ब्रिजच्या खाली जे सेक्टर 19 तयार करण्यात आलेलं आहे त्याच सेक्टर 19 मध्ये ही भीषण आग लागली। 20 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीनं दाखल झाल्या। सर्व उपाययोजना इथं राबवण्यात आल्या आणि आगीवर अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। तर वळूया पुढील बातमीकडे। बातमी राजकीय। पालकमंत्रीच्या यादीतून धनंजय मुंडेंचा पत्ता कापल्यानंतर आता मुंडेंनी यावर स्पष्टीकरण दिलं। मला पालकमंत्री होण्याची इच्छा नव्हती, मीच अजित पवारांना विनंती केल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। मला पालकमंत्री व्हायची इच्छा नव्हती हे मी स्वतः मगवा भाषणात पण सांगितलं आणि या अगोदर माझ्या पक्ष नेतृत्वालाच म्हणजे आदरणीय दादांना सुद्धा सांगितलं की सध्या परिस्थितीमध्ये बीडच्या ज्या पद्धतीचं जे काही चालू आहे त्यामुळं मी पालकमंत्री होणं हे बरोबर नाही। त्यामुळे आपण ती जिम्मेदारी घ्यावी ही दादांनाही मी विनंती केली स्वतः आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती। उपमुख्यमंत्री अजित पवार आता बीडचे पालकमंत्री झालेले आहेत आणि यावरून आता विरोधकांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बारामतीचा हरित पॅटर्न राबवा असा खोचक टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे। बीडमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, ते किमान आपल्या निमित्ताने मार्गी लागतील अशी अपेक्षा दादा आपल्याला विनंती आहे। बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न आपण राबवावा। तर दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून आता वाद निर्माण झालेला आहे। पालकमंत्री पदाचा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया भरतशेठ गोगावलेंनी दिलेली आहे। रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरेंना देण्यात आलं आणि या निर्णयानंतर गोगावले समर्थकांनी महाडमध्ये रास्ता रोको केला। तर रायगडच्या विकासासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करू अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली आहे। जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून, आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल, कारण ते आमचे नेते आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आहे। त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील। मला असं वाटतं की महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही। भरतशेठ माझे सहकारी मंत्री आहेत, त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जरीही पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली असेल, त्यामुळे एक व्यवस्थित पद्धतीनं समतोल राखून आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसं पुढे नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत। सगळ्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या समवेत एक चांगल्या पद्धतीनं समन्वय साधूनच जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम हे त्या ठिकाणी माझ्याकडून होणार आहे।
तर पालकमंत्री पदावरून आता शिवसेनेत नाराजी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बंडामध्ये साथ देणाऱ्या भरत गोगावले तसंच दादा भुसे यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाही. याचंच कारण एकनाथ शिंदेंना विचारू अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसंच दोघांना पालकमंत्री पद देण्याची मागणी करणार असल्याचं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे. कारण की शेवटी भरतशेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं. पण आता शेवटी शिंदे साहेबांना मी विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे. तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं. आणि बातमी आहे धनंजय मुंडेंनी केलेल्या गौप्यस्फोटाची. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं, शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो, असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री धनंजय मुंडेंनी केला. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते. पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका म्हणून अजित पवारांच्या मी पाया पडलो. ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंतही धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली. दादांना सांगितलं पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र आहे, जाऊ नका असं दादांना सांगितलं होतं. अजित पवारांनी जाऊ नये म्हणून मी त्यांच्या पाया देखील पडलो. पहाटेच्या शपथविधीपासूनच दादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं. अजित पवारांनी शपथ घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली. तर भाषणामध्ये जे मी बोललो ते सत्य आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी यानंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे. यांच्यावरती पण टीका केली तर यावेळेस मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे असं धनंजय मुंडेंनी ठणकावलं. आपल्याला ठरवून लक्ष केलं जात असल्याचा आरोपही धनंजय मुंडेंनी केला. तसंच कठीण काळातही पक्ष म्हणून अजित पवार पाठीशी उभे राहिल्याची भावना यावेळेस धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं आज कौतुक केलंय. शिर्डीतल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणावरून दादांनी मुंडेंची पाठ थोपटली. त्यावरून आता मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवरही टीका केली आहे. धनंजय मुंडेंची गाडी जे मधी असं वावटं उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे. तर सरपंच हत्येवरून जरांगेंनी मुंडेंवर निशाणा साधला. आजच्या संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चात जरांगेंनी मुंडेंवर गंभीर आरोप केलेत. मुंडेंनी टोळ्या उभ्या केल्या, त्या टोळ्या संपवाव्या लागतील असं जरांगेंनी म्हटलंय. इतकी भयान आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली. ती जर आपल्या कुटुंबाची झाली असती तर आपण शांत बसलो असतो का? हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा. अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत, त्याशिवाय चालणार नाही. कारण याने ह्या टोळ्या उभा केल्यात. कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं, पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या 26 दिवसानंतर आपण त्याचे लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली. आणि आता बातमी आहे सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भातली. सैफ अली खान हल्ल्या प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं या आरोपीचं नाव आहे. त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे. त्या दिशेनं आता तपासही केला जातोय. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी जो होता त्याला ठाण्यातील लेबर कॅम्पमधून पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या प्रकरणी आता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी झालेली आहे. आज कोर्ट में मुद्दा उठाया गया है कि 309 लगने वाला है बीएनएस के हिसाब से. 6 महीने से वो यहाँ पे रह रहा है, लेकिन वो कई सालों से रह रहा है. आज कोर्ट ने खुद सामने पब्लिक प्रोसिक्यूटर ने एडमिट किया है कि वो 7 साल से रह रहे. 7 साल से रह रहे, लेकिन 7 साल से अगर वो रह रहे और उनका क्या है बैकग्राउंड
तो उन्होंने कुछ किया नहीं है। द रिमांड इज वेरी फॉल्टी। इंटरनेशनल इशू नहीं है, वो एक यंग बच्चा है, उसको स्केपगोट किया गया है। तर या आरोपीला ठाण्यातून जेरबंद करण्यात आलं। लेबर कॅम्पमधून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आणि या कारवाईचा व्हिडिओ देखील सामच्या हाती लागलेला आहे। हिरानंदानी परिसरातल्या लेबर कॅम्पमध्ये तो लपला होता। आरोपीनं हल्ला केला तेव्हा परिधान केलेलं काळं टी शर्ट, गुलाबी गमछा तसंच त्यानंतर बदललेलं निळं शर्टही पोलिसांनी जप्त केलं आहे। आरोपीला पकडलं तेव्हा त्याच्याकडे कोयता सापडल्याची माहिती मिळते आहे। तर सैफ अली खानवरच्या हल्ल्यामागचं बांगलादेश कनेक्शन समोर आलं। अटक केलेल्या आरोपीकडून बांगलादेशचं मतदार कार्ड जप्त करण्यात आलेलं आहे। हा आरोपी 6 महिन्यांच्या आधीच भारतात आला होता। आरोपीकडे भारतीय असल्याचे सबळ पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटलं। भारतात घुसल्यानंतर आरोपीनं त्याचं नाव बदललं, कधी विजय दास तर कधी बिजॉय दास या नावानं तो वावरत होता। ठाण्यामधल्या एका बारमध्ये तो हाऊसकीपिंगचं काम करायचा। आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद। आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आलेलं आहे। आरोपी 6 महिन्यांच्या आधी मुंबईमध्ये आला, त्यानं 3 नावं बदलली। आरोपीचं बिजॉय दास या नावानं ठाण्यामध्ये वास्तव्य। सैफ अली खानवर हल्ला केल्याची त्यानं कबुली दिली। सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे। या आरोपीचं वय 30 वर्ष आहे। प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे। या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत। तर आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे सैफ अली खानवर हल्ला करणारा हा जो आरोपी आहे हा काही दिवस मुंबईतल्या वरळीमध्ये वास्तव्यास होता अशी माहितीही आता तपासात समोर आली। तसंच वरळीतल्या एका पबमध्ये आरोपी सफाईचं काम करायचा। सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी वरळीतल्या पबमध्ये आला आणि त्यानंतर एक रात्र तो आपल्या घरी देखील राहिला होता अशी माहिती आता समोर आली आहे। घर लॉकच आहे कालपासून। ते ॲक्च्युली ते प्रजापती म्हणून व्यक्ती आहे, त्याचं ते रूम आहे आणि त्याने ते अंडीवाल्याला भाड्याने दिलेलं आहे। संध्याकाळचे येतात आणि सकाळचे जातात। ते त्यांचं काय अंडीवाल्याचा धंदा आहे, तिथे अंडीवाला आहे त्याचा धंदा आहे। तो सकाळचा येतो किंवा संध्याकाळचा येतो, येऊन जाऊन असतो, असं हे काय नाही। कधी बघितलं असं काय चेहरेपट्टी तर नाही माहिती, त्याच्याकडे कामाला आहेत ती पोरे येता जातात। आता हाच आहे की नाही मला एवढं ठाऊक नाही आहे। तर यानंतर महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली, कारण लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता यंदा कमीच दिसतीये। कारण राज्य सरकारनं तसा प्रस्तावच तयार केलेला नाहीये। महायुतीनं निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र यासाठी कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही। प्रस्ताव पाठवला नसल्याच्या बातमीला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनीही दुजोरा दिलाय। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडूनही तशा कोणत्याही सूचना आलेल्या नाही असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय। तर अदिती तटकरेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस अर्थ विभागानं त्याची तयारी 3 ते 4 महिने अगोदर सुरू केली होती। 2100 रुपयांपर्यंत लाभ वाढवण्यासाठी देखील तशीच तयारी करावी लागेल। मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थ खात्याकडून कोणत्याही सूचना या आलेल्या नाहीत। तर लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी विधान केलं। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून गरीब लाडक्या बहिणींसाठीची ही योजना आहे, त्यामुळे नियमबाह्य लाडकी बहिणींना वगळण्याचे संकेतही अजित पवारांनी दिलेत। माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका। पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला, गरजू महिलेला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल। जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते,
जे व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. तर वळूया पुढील बातमीकडे. सरपंच देशमुख हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संभाजीनगरमध्ये जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि यावेळेस संभाजीनगरमध्ये मराठा आणि दलित संघटना एकवटल्याचं दिसून आलं. या मोर्चात देशमुख कुटुंबासह जरांगेही सहभागी झाले होते. यावेळेस आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. संभाजीनगरमध्ये आज जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. सरपंच हत्येप्रकरणी हा जनाक्रोश मोर्चा निघाला होता. यावेळेस मनोज जरांगे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सर्वधर्मीय सर्वपक्षीय हा जनाक्रोश मोर्चा असल्याचा दावा इथं करण्यात आला. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर एवढी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडत असेल आणि त्याला न्याय मागायसाठी जर लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरावं लागत असेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाहीये. जर गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांना थोडीशी जर काही वाटत असेल तर त्यांनी या आरोपींना तात्काळ फाशी दिली पाहिजे. न्याय नक्कीच मिळाला पाहिजे. अतिशय हिंस्र पद्धतीने एखादा हिंस्र प्राणी सुद्धा आधी नरडीचा घोट घेऊन नंतर प्राणी खातो, पण इथं माणसाला सुद्धा अतिशय निर्दयीपणे मारलेला आहे. तर स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा ही नक्कीच झाली पाहिजे. तर नाराज असलेल्या भुजबळांनी एक सूचक विधान केलं. मंत्री नाही त्यामुळे राज्य आणि संपूर्ण देशभरात काम करू शकतो असं भुजबळांनी म्हटलंय. त्यामुळे छगन भुजबळ आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मला काही कल्पना नाही. सरकारमध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहीत नाही. आणि काय मी कालच ती यादी वाचलेली आहे. नाही तर मी मंत्री नाही तर माझ्याकडे कसं देणार. सैफ अली खानवरती त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र आणि अख्खा देश हेच आपलं कार्यक्षेत्र आहे. साम टीव्हीच्या बातमीची दखल शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली आहे. 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावरील जातीचा उल्लेख अखेर रद्द करण्यात येणार आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर हा उल्लेख रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जात प्रवर्गाचा उल्लेख हॉल तिकीटवर राहणार नाही असं शिक्षण मंत्री दादा भुसेंनी स्पष्ट केलं आहे. हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख करण्यात आलेला होता ही वस्तुस्थिती आहे. त्या संदर्भामध्ये विभागाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे. अर्थात त्याच्या पाठीमागच्या ज्या काही भावना होत्या की बाबा त्या विद्यार्थ्यांना ज्या काही योजना असतात त्या योजनेचा लाभ भविष्य काळामध्ये मिळण्याच्या दृष्टिकोनातून तो कॉलम त्याने केलेला होता. परंतु तो पाठीमागे घेण्यात आलेला आहे आणि 10वीच्या हॉल तिकीटवर त्याचा उल्लेख नाही. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. बातमी नागपूरमधून. नागपूरमध्ये आज युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. राम मंदिर झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं असं मोहन भागवतांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोहन भागवतांच्या विरोधात इथं आंदोलन केलेलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचं जे विधान होतं राम मंदिराच्या निर्मितीनंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं या विधानाविरोधात इथं आंदोलन करण्यात आलंय. मोहन भागवतांचा निषेध करण्यात. तर या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इथं जे आंदोलन केलंय ते आंदोलन नेमकं कोणत्या मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात झालेलं आहे ते वक्तव्य देखील पाहूया. रोजी भारत की रोजी रोटी का भी रास्ता राम मंदिर के प्रवेश से जाता है, ये ध्यान रखो. तो ये जो पूरा आंदोलन था वो भारत के स्व के जागृति के लिए था. भारत फिर से भारत बनकर अपने पैरों पर खड़ा होकर दुनिया को दिग्दर्शित करे इसलिए था. तर मुंबईकरांना आता शॉक देणारी बातमी आहे. कारण नव्या वर्षात मुंबईकरांना जादा लाईट बिल येणार आहे. उपनगरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. बेस्टनं आपल्या विजेच्या दरात 15% भाडेवाढ सुचवलेली आहे. तर टाटा आणि अदानींची दरवाढ पुढच्या वर्षांपासून लागू होणार आहे. तीनही कंपन्यांचे नवे वीज दर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू होतील. 100 युनिट वापरापर्यंत 2 रुपये दरवाढ असेल तर 100 पासून 300 युनिट वापरकर्त्यांवर 5 रुपये 55 पैशांची दरवाढ लागू असेल.
300 ते 500 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांना 9 रुपये 45 पैशांची दरवाढ सहन करावी लागू शकते, तर 500हून अधिक युनिटचा वापर करणाऱ्या मुंबईकरांना 11 रुपये 45 पैशांची दरवाढ लागणार आहे. वळूया पुढील बातमीकडे. कोल्हापुरात टक्कलग्रस्तांना आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमान नावाच्या व्यक्तीवर महापालिकेनं कारवाई केली. डोक्यावर हे सिक्रेट तेल लावल्यानंतर केस येतात असा दावा त्याच्याकडून करण्यात आला होता. गेले 8 दिवस सलमान कोल्हापुरातल्या महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्तांना केस घेण्यासाठी त्यांच्या डोक्यावर तेल लावत होता. तेल लावण्यासाठी टक्कलग्रस्तांनी गर्दीही केली होती. अखेर 8 दिवसानंतर जाग झालेल्या महापालिकेच्या प्रशासनानं या तेलाच्या संशोधनासंदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश आता सलमानला दिलेले आहेत. बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये सध्या एका सोनेरी घोड्याची चर्चा आहे, कारण हा घोडा महागड्या रोल्स रॉइस गाडीपेक्षाही महाग आहे. हा घोडा तब्बल 11 कोटी रुपयांचा आहे. ऐकून धक्का बसला ना? मात्र हे खरं आहे. या 11 कोटींच्या घोड्याची किंमत ऐकून सगळेच अवाक झाले. हा घोडा हैदराबादच्या नवाबांचा आहे. या घोड्याचा रंग आणि डोळेही सोनेरी आहेत. त्याच्या अंगावर 5 शुभ संकेत असल्याचंही सांगण्यात येत आहे. मर्सिडीज बेन्झ किंवा BMW सारख्या आलिशान गाड्यांची किंमत 3-4 कोटींच्या घरात जाते, तर रोल्स रॉइस या आलिशान गाडीची किंमतही 7 कोटीपासून 12 कोटींपर्यंत जाते. मात्र याच गाड्यांपेक्षाही महाग असलेला हा घोडा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. डोळे आणि शरीराचा रंग सारखा असा हा वेगळा घोडा. 8 वर्षांचा हा घोडा. त्याच्या अंगावर 5 शुभ संकेत असल्याचा इथे दावा करण्यात आला आहे. ऋतुमानानुसार या घोड्याचा खुराक हा वेगवेगळा आहे. मारवाडी पठडीचा हा घोडा देशभरात एकमेव आहे. मालेगावच्या यात्रेत 11 कोटी रुपयांची त्याची किंमत लावण्यात आली. वळूया पुढील बातमीकडे. सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यात जंगलामध्ये उडणाऱ्या एका खारीचं दुर्मिळ दर्शन झालेलं आहे. इंडियन जायंट फ्लाइंग स्क्विरल या प्रजातीची अधिकृत शास्त्रीय नोंद ही मेळघाटच्या जंगलामधून आहे. इतर प्रदेशामधून अधिकृत शास्त्रीय नोंद नाही. अशा परिस्थितीत या प्रजातीचं दर्शन आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेलं आहे. त्यामुळे प्राणी अभ्यासकांसाठी आता ही पर्वणी ठरली आहे. उडणारी खार असली तरी ती हवेवर तरंगत जाते. शरीराच्या दोन्ही बाजूंवर पातळ त्वचेचा पडदा या खारीला आहे. दूरच्या फांदीवर जाण्यासाठी हातपाय ताणून हवेत सूर मारते. सूर मारल्यावर पातळ त्वचेचा पडदा उघडतो. हवेवर तरंगून इच्छित जागेवर या खारी पोहोचतात.